अगदी गोड खावंसं वाटलं ना, तर मी तुम्हाला आज बेसन पिठाचे पाकाचे दाणेदार तोंडामध्ये टाकताच वाह काय चव आहे अशी 100% म्हणणारच. तर आज आपण पुरी करून करणार आहोत दामट्याचे लाडू. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. दामट्याचे लाडू बनवण्याकरिता मी इथे अर्धा किलो इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे. बारीक दळलेलंच आहे, काही जाड दळायची गरज नाहीये. मी एक परात घेतली, चाळणी घेतलेली आहे. आपल्याला पीठ सुरुवातीला चाळून घ्यायचं आहे. चाळल्यामुळे त्याचा कोंडा निघून जातो आणि दाताखाली पण असं करकर येत नाही. त्यामुळे पीठ आपल्याला सर्व चाळूनच घ्यायचं आहे. मी ते सर्व पीठ चाळून घेतलेलं आहे. अगदी चिमूटभर हळद टाकलेली आहे कलर येण्याकरिता आणि पिठामध्ये मिक्स करून घेतलेली आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हे पीठ दाटसर असं घट्टसर भिजवायचं आहे. त्यामुळे मी आधी थोडंसं पाणी टाकलं आणि पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून छान असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. एकदाच पाणी टाकू नका, थोडं थोडं करून पाणी टाकायचं आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा. या पद्धतीने मी इथे पीठ असं भिजवून घेतलेलं आहे. घट्टसरच भिजवायचं आहे. हे पीठ पातळ झालं ना तर लाटल्या जाणार नाही, त्यामुळे घट्टच भिजवायचं. छान पीठ आपलं भिजवलेलं आहे. भिजू द्यायची अजिबात गरज नाही आहे. लगेचच आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया. आपल्याला याच्या पुऱ्या तयार करायच्या आहे. मी इथे 2 गोळे तयार केले. पोळपाटाला थोडंसं तेल लावलेलं आहे. तुम्ही ऐवजी थोडंसं पीठ लावलं तरीही चालतं. पण पीठ लावू नका, थोडंसं तेल लावूनच लाटून घ्यायचं आहे. म्हणजे ते तेलामध्ये आपण तळतो ना, तेव्हा ते लालसर तेल होत नाही आणि छान लाटून घ्यायची पुरी या पद्धतीने. जाडच ठेवायची आहे, पातळ काही करायची गरज नाही आहे. ह्या पद्धतीने मी दुसरी ही पुरी अशीच लाटून घेणार आहे. कोणी हे लाडू शेव काढूनही करतात, पण मी इथे तुम्हाला पुरी करून हे लाडू दाखवत आहे पाकामधले. दुसरी ही पुरी मी अशी छान लाटून घेतलेली आहे. तुम्हाला मी इथे 3 पुऱ्या लाटून दाखवल्या. सर्व पुऱ्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहे. त्यानंतर गॅसवर कढाई ठेवली. त्यामध्ये छान तेल गरम झालेलं आहे. मध्यम ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या पुऱ्या छान तळून घ्यायच्या आहे. जास्त लाल होऊ देऊ नका. मध्यम आचेवरच ह्या पुऱ्या तळायच्या आहे. कडक नाही करायच्या, नाहीतर त्यामध्ये लाडूचे दाणे असे कडक लागतील. पुरी आपली छान तळलेली आहे, छान टम्म फुगलेली आहे. एका ताटामध्ये काढून घेऊया. दुसरी ही पुरी मी यामध्ये सोडलेली आहे. छान अशी तळून घ्यायची. एकदाच तुम्ही 2ही पुऱ्या यामध्ये तळू शकता, पण मी एक एक करून छान अशा गोल्डन कलर येईपर्यंत तळत आहे. जास्त डार्क होऊ द्यायच्या नाही आहे आणि गॅस एकदम मध्यम ठेवायचा. मध्यम गॅसवर ह्या पुऱ्या तळू द्यायच्या, म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातात आणि लाडूलाही छान अशी चव येते. गावाकडं हे लाडू जास्त प्रमाणामध्ये केल्या जातात. आमच्याकडं तर हे 2-2, 3-3 किलोचे एकदाच लाडू बनवल्या जातात दिवाळीमध्ये. सर्व पुऱ्या मी अशा छान तळून घेणार आहे गोल्डन कलर येईपर्यंत. थोड्याशा थंड होऊ द्यायच्या आहे. त्यानंतर आपण एका ताटामध्ये काढून घेतल्या आणि या सर्व पुऱ्या आपल्याला चुरून घ्यायच्या आहे. हाताला चटका बसणार नाही इतपत ह्या पुऱ्या थंड होऊ द्यायच्या आहे. म्हणजे जास्त वेळही ठेवायच्या नाही, नाहीतर त्या चुरल्या जाणार नाही. मला हाताला सोशल इतक्या पुऱ्या ह्या थंड झालेल्या आहे. अशा प्रकारे मी इथे दोन्ही हाताने चुरून घेतलेल्या आहे पुऱ्या. ह्या पुऱ्या चुरण्यासाठी जास्त वेळही लागत नाही, कारण ह्या आपण जाडच ठेवलेल्या आहे. त्यामुळे झटपट अशा पुऱ्या चुरल्या जातात.
आपण हे नंतर मिक्सरमधून फिरून घेणार आहोत. मी या पद्धतीने असं जाडसर इतकं चुरून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं मोठं भांडं मी मिक्सरचं घेतलं. त्यामध्ये जेवढं बसेल तेवढं मी चुरा टाकून घेणार आहे आणि झाकण लावून मिक्सरला याला फिरवून घेणार आहे. या पद्धतीने मी इथे मिक्सरला असं फिरून घेतलं. या पद्धतीने असं बारीक वाटून घेतलेलं आहे. त्याच ताटामध्ये बाकीचा चुरा बाजूला करायचा आणि त्याच ताटामध्ये मी हे बारीक केलेलं मिश्रण त्यामध्ये टाकून घेतलं आणि सर्व मी आता असंच बारीक करून घेणार आहे ह्या पद्धतीने. आपण इथे सर्व पुऱ्या बारीक करून घेतलेल्या आहे. ह्या पद्धतीने आपल्याला लाडू बनवायचे आहे. ज्या मापाने मी बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं ते भांडं इथं घेतलेलं आहे. त्याच मापामध्ये मी इथे साखर टाकलेली आहे. थोडीशी कमी टाकलेली आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर ही फुल भरून टाकली तरीही चालते. सर्व साखर मी ज्या कढाईमध्ये पुऱ्या तळून घेतल्या होत्या त्याच कढाईमध्ये साखर टाकलेली आहे आणि पाऊण कप इतकी पाणी टाकत आहे. तुम्ही 1 कप टाकलं तरीही चालतं, पण ह्यापेक्षा जास्त टाकू नका. हे माप अगदी योग्य आहे आणि गॅस मी इथे कमी ठेवलेला आहे. छान आपल्याला साखर वितळून घ्यायची आहे. त्यानंतर एक तारी पाक आपल्याला तयार करायचा आहे. छान एकसारखं हलवत मी इथे पाक तयार करून घेत आहे. साखर आपली छान वितळलेली आहे. छान बुडबुडे आलेले आहे, बघू शकता. हे जर पाकाचं प्रमाण चुकलं ना तर लाडू अजिबात चांगले होत नाही. जास्त पाक कच्चाही ठेवू नका. आपण चेक करूया. मी प्लेटमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि 2 थेंब पाकाचे टाकायचे. अजून पाक तयार झालेला नाही आहे, गोळी बनत नाही आहे त्याची. अजून पाक तयार झालेला नाही आहे. आपण अजून 5 मिनटं कमी गॅसवर हा पाक तयार होऊ देणार आहोत आणि एकसारखं हलवत मी इथे कमी गॅसवर पाक तयार करून घेत आहे. गॅस मी इथे कमीच ठेवलेला आहे. माझी आजी अगदी परफेक्ट हे लाडू बनवायची आणि तिच्या हाताला तर खूप छान चव होती. सर्वांना पदरामध्ये पहिले दिवाळीला लेकी माहेराला गेल्या ना तर 1-1 किलोचे लाडू दिले जायचे ह्या पद्धतीचे. आता लाडूचे खूप प्रकार झालेले आहेत. कोणी रव्याचं बनवतं, कोणी कशाचेही बनवतात. पुन्हा आपण पाक चेक करूया. गोळी आपली तयार व्हायला लागलेली आहे, बघू शकता. आपला पाक आता छान तयार झालेला आहे. तुम्ही यामध्ये इलायची पावडर आवडत असेल तर टाका. मी यामध्ये टाकलेली नाही आहे आता. आणि सर्व पाक मी लाडूच्या मिश्रणामध्ये टाकून घेतलेला आहे. बरोबर हा पाक तयार झालेला आहे. त्यामुळे मी सर्व पाक यामध्ये ओतून घेतला आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता खूप गरम आहे, सावधगिरीने करायचं आहे, चटका बसू शकतो. चमच्याने मी सर्व मिश्रण पाकामध्ये एकजीव करून घेत आहे. या लाडवांना जास्त पाक झाला ना तर लाडू लवकर जमत नाही, खूप वाट बघावी लागते. मी अगदी परफेक्ट पाक तयार केला म्हणजे आपले अर्धा तासामध्ये हे लाडू बनवता येईल. छान मिक्स करून घेतलेला आहे आणि अर्धा तास आपण याला थंड होऊ देऊया. अर्धा तासानंतर चेक करूया. बघू शकता आपलं मिश्रण छान असं तयार झालेलं आहे. लाडू आपले छान परफेक्टच तयार होणार आहे. मिश्रण पण आपलं छान कोरडं झालेलं आहे. तुम्हाला एक लाडू ओळून दाखवते. हाताला अजिबात चिटकत नाही आहे. मस्त असे गोल दाणेदार लाडू तयार झालेले आहे. चवीला तर अप्रतिम झालेलं आहे. माझ्या मुलांना तर खूप आवडले. मी हे लाडू दिवाळी झाल्यानंतर बनवले, खावेसे वाटले म्हणून. तुम्हाला जर हे लाडू आवडत असेल तर नक्की बनवून बघा आणि जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. बघू शकता मी छान असा गोल गरगरीत लाडू तयार केलेला आहे ह्या पद्धतीने. अजिबात हाताला मिश्रण चिटकलेलं नाही आहे. मस्त लाडू तयार झालेला आहे. हे लाडू मुरल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप छान लागतात. दुसराही लाडू मी तुम्हाला असाच तयार करून दाखवणार आहे. मस्त असे छोटे छोटे मध्यम साईजचे लाडू बनवून घेऊया.
तर अशा पद्धतीने नक्की तयार करून बघा. हाताने दाबल्यानंतर गोल गोल असा तयार करून घ्यायचा, म्हणजे एकसारखा लाडू तयार होतो. सर्व लाडू मी असेच तयार करून घेणार आहे. माझे इथे संपूर्ण लाडू तयार झालेले आहे. तर नक्की तयार करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की ज्योतिष किचन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि हो, लाईक केल्यानंतर हाईप येतं, हाईप पण करा, तर तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तर पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.